मोर्शी विधानसभा मतदारसंघ राज्यात नावलौकिक आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उमेश यावलकर यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विद्यमान आमदार यांचा 65,000 मताने दारुण पराभव केला। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार गिरीश कराडे यांना 31,843 मते मिळाली असून अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांना 2,629 मते मिळाली आहे। विजय उमेदवार उमेश यावलकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले। नवनिर्वाचित आमदार उमेश यावलकर यांनी मोर्शी शहरात ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली होती। ते आपले यशाचे श्रेय भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे व मतदार बंधूंना देत आहे। माजी पालकमंत्री प्रवीण पोटे व भारतीय जनता पार्टीचे शिवराय कुलकर्णी आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले। विजय मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते। हा सर्वसामान्य माणसाचा गोरगरिबाचा विजय आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मी असं म्हणेन की हा एक ऐतिहासिक विजय आहे। मोबाईल आहे ना गाडीचा। या अगोदर एवढं अभूतपूर्व प्रेम मी कधी अनुभवलं नाही। एवढं अभूतपूर्व प्रेम जनतेनं या निवडणुकीमध्ये दाखवलं आणि मताद्वारे ते सिद्ध सुद्धा केलं। त्यासाठी सर्व सामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेचा मी मनापासून आभारी आहे। त्यांच्या अपेक्षेला खरा उतरण्याचा मी इमानीद्वारे प्रयत्न करीन, एवढंच या समय मी सांगतो। धन्यवाद। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।